अजिंक्य, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे फोन लाईनवरून जोडले गेलेत. सुषमाजी, आपण पाहतोय सध्या गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातनं पतीनंच पत्नीची हत्या केली आणि क्रूरता म्हणजे त्यानं एक व्हिडिओ बनवलाय. कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? फार म्हणजे धक्कादायक म्हणण्यापेक्षा काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे. मात्र अशा घटनेमध्ये आरोपीला त्याचा व्हिडिओ बनवावासा वाटतो, याच्यावरून इथे पोलिसांची भीती कसलीच वाटत नाही लोकांना. म्हणजे त्या वेळेला जर पोलिसांनी खरेच सकारात्मक पावलं उचलत जर या गुन्हेगारीला पायबंद घालण्याचे प्रयत्न केले असते तर आज पोलिसांचा काही धाक उरला असता. मात्र ज्या पद्धतीने घटना घडतात किंवा स्वतः आरोपी व्हिडिओ तयार करून स्वतः जणू काही आपण फार मोठा पुरुषार्थ गाजवलेला आहे अशा थाटात तो हजर होतो, तर हे एका अर्थाने पोलिसांना वाकोल्या दाखवल्यासारखे आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तुमची भूमिका काय असेल? एक विरोधक म्हणून तुम्ही काय मागणी करता? आता पहिल्यांदा तर मला आपल्या माध्यमातूनच ही सगळी घटना कळते. आधी मला ही सगळी घटना नीट अजून समजून घ्यावी लागेल आणि निश्चितपणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांना भेटून पुण्यातल्या एकूण गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने भेटून आम्ही स्वतः चर्चा करू. अगदी नक्कीच सुषमाजी, पुण्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढते. आपण हा व्हिडिओ जर पाहिला तर अतिशय संतापजनक आहे, धक्कादायक आहे. याच प्रकारच्या आणखी काही घटना पुण्यामध्ये घडलेल्या आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्याचं वातावरण बिघडलं असं तुम्हाला वाटतं? पुण्याचं वातावरण प्रचंड बिघडलेलं आहे. एकेकाळी संस्कृतीचं माहेरघर असणारं पुणे गुन्हेगारांचं माहेरघर झालंय की काय असं वाटण्यास फार मोठा अवकाश आहे. कारण आपण बघितलं असेल की संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातले सगळे आरोपी सुद्धा आपल्याला पुण्यातच सापडले. म्हणजे पुण्यामध्ये गुन्हेगारांचं आश्रयस्थान सुद्धा वाढत आहे आणि पुण्यामधल्या गुन्हेगारीला आळा घालण्यामध्ये स्वतः तिथले जी पोलीस खातं आहे हे कम्प्लिटली अपयशी ठरलेलं आहे. यावर स्वतः कबुली जबाब स्वतः उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांनी सुद्धा दिला की काय करतात नेमके पोलीस की त्यांना हे कळत नाही की एखादा गुन्हेगार असतो की जो गुन्हेगार मकोका सारख्यातनं सुटून येतो आणि पुन्हा एकदा तो स्वतःची दहशत पसरवण्यासाठी जेलमधून बाहेर पडल्या स्वतःचीच मिरवणूक काढतो आणि पोलीस काहीच करू शकत नाहीत. तो पुन्हा ही जी सुई आहे ती पोलिसांकडे वळते. मला वाटतं की गृह खातं जे दावोसला गेलेलं आहे तर दावोस मधून आता त्यांनी परत यावं, कारण सगळ्या कंपन्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि इथं काय चाललंय ते बघावं. अगदी अगदी नक्कीच. धन्यवाद सुषमा अंधारेजी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल. एकूणच आपण पाहतोय पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही घटना असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्यात. तर